आहे सुनेत्रा पवारांचा मुंबईच्या दिशेनं सहयोग निवास। अजित पवारांचं बारामतीतलं हे घर आपल्याला जय पवार पाहायला मिळतात, सुनेत्रा पवार देखील पाहायला मिळतात। संपूर्ण पवार कुटुंब जे ते बारामतीतल्या सहयोग या निवासस्थानापासून पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्रीची शपथ उद्या सुनेत्रा पवार संध्याकाळी 5 वाजता घेणार आहेत। त्याआधी बैठक देखील होणार आहे आणि आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बारामतीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं परवा विमान अपघातात निधन झालं। आज सावडण्याचे विधी पूर्ण झाले आणि त्यानंतर जे आहेत ते त्यांचं अस्थिविसर्जन दुपारी करण्यात आलं आणि त्यानंतर जे आहे ते पवार कुटुंबीय सुनेत्रा पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार जे आहेत ते मगाशीच मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि आता सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत बारामतीमधून आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता जे आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर निशब्द असं जो आहे तो भावपूर्ण श्रद्धांजली असा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे आणि उद्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी आता सुनेत्रा पवार बारामतीतून पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। तेव्हा सुनेत्रा पवार मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। उद्या संध्याकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती मिळते। त्यापूर्वी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या विधिमंडळाची बैठक देखील पार पडणार आहे। या दरम्यान आपला जो प्रमुख नेता आहे त्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5च्या दरम्यान त्या शपथविधी घेणार आहेत। अपडेट जाणून घ्या तर जयदीप आपल्याला अपडेट देतोय। जयदीप, सुनेत्रा पवार मुंबईसाठी रवाना झाल्यात। मुंबईच्या दिशेने रवाना। हो बरोबर आहे अगदी दीपक।